उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानं राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती। राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली। कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरे म्हणाले। शिक्षण तज्ञांना विचारायचे नाही, आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार हे यांचं धोरण होतं। पण तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात, इथे आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। यावेळी राज ठाकरेंनी नेत्यांच्या शाळांची यादी वाचून दाखवली। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं। आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। कोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता। आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी। म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो। माननीय बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली। त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही। विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही, पण चूक त्यांची असली पाहिजे। आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका। आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे। कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून। त्यांना सांगू देत, पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या, एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या। म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही। आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही। कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही, बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।